आई मस्त थंडी पडलंय, गरमागरम सूप बनव ना. व्हेज सूप बनवू? व्हेज नको, हे घे चिकन आणि चिकन सूप बनव. चालेल. चिकन सूप बनवण्यासाठी मी इथे कोबी घेतला होता, तो आपण बारीक चिरून घेऊया. त्यासोबत ढोबळी मिरची, कांद्याची पात आणि गाजर हे सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया. आपली इकडे कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घाला. त्यात 1 चमचा एकदम बारीक चिरलेलं आलं आणि 2 चमचे बारीक चिरलेले लसूण घालूया. त्याचबरोबर 1 चमचा मिरची आणि कोथिंबीरचे देठ घालूया. आता त्यामध्ये 1 वाटी भरून चिकनचा खिमा घालूया आणि त्याला 2 ते 3 मिनिटे वाफ देऊन घेऊया. इकडे आपली वाफसुद्धा देऊन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता चिकनचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता पळीच्या मदतीने त्याला स्मॅश करून घेऊया. नंतर त्यामध्ये पाववाटी कोबी, पाववाटी गाजर आणि हे सर्व साहित्य परतवून घेऊया. या भाज्या आपल्याला 50% शिजवून द्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये उकळलेलं पाणी घालूया आणि ह्याला 1 उकळी काढून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालूया. पळीच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी पाणीमध्ये 2 चमचे मक्याचं पीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. हे तयार केलेलं मिश्रण आपण या सूपमध्ये घालूया, जेणेकरून ह्या सूपला छान असा जाडसरपणा येईल. इकडे आपण 1 अंडं घेऊया, तो फेटून घेऊया आणि ह्या सूपमध्ये घालूया. अंडं घातल्या घातल्या लगेच हलवू नका, थोडं शिजवून द्या, नंतर त्याला हलवून घ्या. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घालूया. छान अशी उकळी काढून घेऊया. हे सूप बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असणार. सूप तर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण फ्राईड नूडल्सची तयारी करूया. त्यासाठी पाण्यामध्ये मीठ घालूया. पाणी उकळलं की त्यामध्ये हे नूडल्स घालूया आणि हे नूडल्स 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर ठेवूया. नंतर गॅस बंद केल्यावर 5 ते 6 मिनिटांसाठी तसंच ठेवूया. तुम्ही बघू शकता हे नूडल्स जे परफेक्ट शिजलेले सुद्धा आहेत आणि जेव्हा तुम्ही यातलं पाणी काढाल ते नूडल्स तुमचे चिकट किंवा चिवट होणार नाहीत, एकदम सुटसुटीत होतील. आता यामध्ये तेल घालूया आणि मिक्स करून घेऊया. जेव्हा तुम्ही हे नूडल्स गाळून घेता त्यानंतर हे नूडल्स तुम्ही गरम पाण्याच्या वाफेवर ठेवू नका, नाहीतर हे नूडल्स ओव्हरकुक होतील. आता त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया, पुन्हा मिक्स करून घेऊया आणि गरम तेलामध्ये हे फ्राय करून घेऊया. एका बाजूने पूर्ण शिजल्यावर दुसऱ्या बाजूने तिला शिजवून घ्या. इकडे आपले नूडल्ससुद्धा फ्राय करून झालेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत हे. आणि इकडे आपलं चिकन सूप देखील मस्त असा परफेक्ट झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये मस्त असा गरमागरम चिकन सूप आणि त्यावर फ्राईड नूडल्स खाण्याची मजाच वेगळी असते. अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन सूप बनवलात तर झटपट तयार देखील होईल आणि टेस्टीसुद्धा लागेल. जर तुम्हाला चिकन सूपची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.